विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 7 मानवी वस्ती या प्रकरणाचा अभ्यास आपण आता करू. भारतातील व ब्राझीलमधील वस्त्यांचा आकृतिबंध, आकृतिबंधातील विविधता व आकृतिबंधातील विविधतेची कारणे पाहण्यापूर्वी मानवी वस्त्यांचे 2 प्रकार यांचा आपण अभ्यास करू. कारण भारत व ब्राझीलमध्ये वस्त्यांच्या आकृतिबंधात विविधता का आली आहे हे आपल्याला या अभ्यासातून सहजपणे लक्षात येईल. मानवी वस्त्यांचे 2 प्रकार आहेत. एक केंद्रित वस्ती आणि दुसरा प्रकार आहे विखुरलेली वस्ती. या दोन्ही प्रकार जे आहेत, या दोन्ही प्रकारांची आपण क्रमाक्रमाने माहिती घेऊया. सुरुवातीला आपण बघू केंद्रित वस्ती म्हणजे काय. आपल्या समोर या ठिकाणी हे जे या ठिकाणी चित्र दिसते, हे आकृती दिसते आहेत, ती आहेत उपग्रह प्रतिमा. उपग्रहाच्या साहाय्याने केंद्रित वस्ती असणाऱ्या भागाचं उपग्रहाने घेतलेलं हे छायाचित्र आहेत, त्याला आपण उपग्रह प्रतिमा असं म्हणूया. मग आता केंद्रित वस्ती म्हणजे नेमकं काय. घरे परस्परांना जवळ अंतरावर व दाटीवाटीने या भागात असतात. दुकाने, बाजारपेठा, शाळा, धार्मिक स्थानं, करमणुकीच्या सुविधा, वाहतुकीच्या सुविधा व विपुल साधनसंपत्ती या सुविधांनी या वस्त्या सज्ज असतात. अशा या वस्त्यांना केंद्रित वस्त्या असे म्हटले जाते. दुसरा प्रकार आपल्याला सांगितला आहे विखुरलेली वस्ती. आपल्यासमोर दिसणारी ही आकृती सुद्धा उपग्रहाने घेतलेली प्रतिमा आहे. यामध्ये आपल्याला विखुरलेली वस्ती दिसते आहे. विखुरलेली वस्ती म्हणजे नेमकं काय. कुटुंबे किंवा कुटुंबाचे समूह डोंगर, तळे, तलाव, वनक्षेत्रे यासारख्या भौगोलिक अडथळ्यांमुळे वसाहतीमधील घरे दूर दूर अंतरावर विखुरलेली असतात. याला विखुरलेली किंवा विकेंद्रित वस्ती असे म्हटले जाते. आपण भारतातील वस्त्यांच्या आकृतिबंधाची काही उदाहरणं बघू. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आकृती क्रमांक 7.1 मध्ये भारतातील वस्त्यांचे जे आकृतिबंध आहेत, त्या आकृतिबंधांची काही प्रमुख उदाहरणं या आपल्याला चित्रामध्ये उपग्रह प्रतिमा किंवा या चित्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. या दोघी आकृत्यांचं निरीक्षण करून आपल्याला या खाली काही जी प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवायची आहे. पहिला प्रश्न दिला आहेत बघा, वस्त्यांचे प्रकार ओळखा. आकृती क्रमांक 7.1 मध्ये अ आकृती जी आहे ती आहेत केंद्रित वस्तीची आकृती. तर आ जो भाग दाखवला आहे आकृतीचा, तो आहे रेषाकृती वस्ती किंवा विखुरलेली वस्ती. दुसरा प्रश्न आपल्याला इथे सांगतात दिलेला आहे, केंद्रित वस्ती कोणती आहे आणि त्याचे कारण काय असेल. म्हणजे त्या भागात केंद्रित वस्ती असण्याचं कारण काय असेल. मग केंद्रित वस्तीचं आकृती कोणती आहे, तर आकृती क्रमांक 7.1 मधली अ आकृती जी आहे ती आपल्याला केंद्रित वस्ती असल्याचं आपल्याला इथे दिसतं. याचं कारण काय आहे, इथे केंद्रित वस्ती का निर्माण झाली असेल, तर इथे शेतीयोग्य जमीन आणि पाण्याची उपलब्धता आहे, म्हणून या भागात केंद्रित वस्ती निर्माण झालेली आपल्याला दिसते. तिसरा प्रश्न दिला आहे, विखुरलेल्या वस्तीचा भाग कोणता आहे, त्याचे कारण काय असेल. विखुरलेल्या वस्तीचा भाग आकृती क्रमांक 7.1 मध्ये आ आकृती जी आहेत ती आहेत आपली विखुरलेले वस्ती. मग ही वस्ती इथे निर्माण का झाली असेल, तर वनप्रदेश व वाळवंटी प्रदेश या भागात असल्यामुळे इथे आपल्याला विखुरलेली वस्ती निर्माण झालेली दिसते. या वस्त्या भारताच्या कोणत्या प्रदेशातील असतील याचा आपण अंदाज करायचा आहे.
पहिली अ आकृती जी आहे ती आहे त्या ठिकाणी नदीचं खोरं ज्या भागात आहे तिथली वस्ती, आणि आ भागामध्ये हा भाग दुर्गम आहे, घनदाट प्रदेश किंवा वाळवंट या भागात आहेत, म्हणून इथे आपल्याला विखुरलेली वस्ती या भागात बघायला मिळते. आता आपण भारतातील मानवी वस्त्या ज्या आहेत त्या भारतातील मानवी वस्त्यांचं आपण वर्गीकरण बघू. भारतात मानवी वस्त्यांच्या आकृतिबंधात आपल्याला विविधता आढळते, कारण भारतातील हवामानात भिन्नता आहे. पाण्याची उपलब्धता, जमिनीचा उतार व सुपीकता यामुळे या भारतातील वस्त्यांच्या आकृतिबंधामध्ये आपल्याला विविधता बघायला मिळते. भारतामध्ये केंद्रित वस्त्या आणि विखुरलेल्या वस्त्या या भारतातल्या कोणकोणत्या भागामध्ये आहेत ते आपण बघू. सुरुवातीला बघू आपण भारतातील केंद्रित वस्ती. भारतातील केंद्रित वस्ती आपल्याला इथे नकाशा जो दिसतो आहे भारताच्या प्राकृतिक रचनेचा, त्याच्यामध्ये आपण बघू. इथे हा जो उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे, या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये आपल्याकडे केंद्रित वस्ती आहे. शिवाय भारताचा ही जी पूर्व किनारपट्टीचा भाग आहे, हा भाग नद्यांनी सुपीक गाळाने तयार केलेला आहे, त्यामुळे या भागात देखील आपल्याला केंद्रित वस्ती बघायला मिळते. नर्मदा नदीचं जे खोरं आहे तिथे या भागामध्ये आणि विंध्य पठार या भागामध्ये आपल्याला केंद्रित स्वरूपाची वस्ती भारतामध्ये बघायला मिळते. भारतामध्ये अशा या केंद्रित वस्त्या निर्माण होण्यामागचं कारण काय असेल, तर भारतामध्ये जी प्राकृतिक रचना आहे ती योग्य प्रकारची या भागात आहे. याशिवाय अनुकूल हवामान, सुपीक जमीन, पाणी पुरवठा मुबलक प्रमाणामध्ये, वाहतुकीच्या सोयी, व्यापार, उपजीविकेची अन्य साधनं, संरक्षण, आरोग्य, शिक्षण, सामाजिक व सांस्कृतिक सोयी, धार्मिक परंपरा, राजकीय प्रभाव यासारख्या अनेक घटकांमुळे भारतातल्या या भागामध्ये आपल्याला केंद्रित वस्ती निर्माण झालेली दिसून येते. भारताच्या या केंद्रित वस्तीच्या उलट जी विखुरलेली वस्ती आहे ती भारतातल्या कोणकोणत्या भागात आपल्याला बघायला मिळते, तर भारताच्या मध्य भागामध्ये या भागात घनदाट वनक्षेत्र आहे. त्यानंतर राजस्थानचा हा जो पश्चिमेकडचा वाळवंटी प्रदेशाचा भाग आहे ते म्हणजे भारतीय महावाळवंट, म्हणजे राजस्थानचा पश्चिमेकडचा भाग, राजस्थानच्या दक्षिणेकडचा भाग आणि गुजरात राज्याचा हा उत्तरेकडचा भाग, या भागामध्ये जी वस्ती आहे ती आपल्याला विखुरलेली किंवा विरळ दिसते. याशिवाय हिमालय पर्वत जो आहे त्या हिमालय पर्वताचा हा जो दक्षिणेकडचा उतार आहे या भागात देखील जी वस्ती आहेत भारतामध्ये ती विरळ असलेली आपल्याला दिसते. मग या भागात विरळ वस्ती असण्याचं कारण काय असेल, विखुरलेल्या वस्त्यांच्या निर्मितीची कारण काय काय असतील, तर भारतामध्ये या भागात हवामान विषम आहे. बऱ्याच भागामध्ये डोंगराळ प्रदेश, घनदाट जंगलांचा प्रदेश किंवा बऱ्याच ठिकाणी पूर समस्या असणारा हा प्रदेश आहे. शिवाय काही ठिकाणी वाळवंटी प्रदेश आहेत. त्यामुळे अशा या प्रतिकूल परिस्थितीमुळे या भागात आपल्याला विखुरलेली वस्ती जी आहे ती आपल्याला इथे बघायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील मानवी वस्त्या आणि मानवी वस्त्यांचा आकृतिबंध याचा अभ्यास आपण या भागात केला. पुढील भागामध्ये आपण ब्राझीलमधील मानवी वस्ती आणि त्यांचे आकृतिबंध यांची माहिती घेऊ.